आई, मी तुला एक प्रश्न विचारू? मला सायकल चालवायला खूप आवडतं, पण मला ती चालवता नाही येत. असं का? जुई फोर्स कमी पडतो. फोर्स म्हणजे काय? 3 गोष्टी आहे: प्रेम, श्रद्धा आणि काम. प्रेम म्हणजे एखादी गोष्ट करायची इच्छा असणं, की मला सायकल चालवायची इच्छा आहे, ती मनापासून तुझ्या अंतरंगात ती इच्छा पाहिजे की नाही मला सायकल चालवायचीच आहे, मी चालवणारच, किंवा मला ती शिकायची, असं तुझ्या मनात एकदम इच्छा असेल तर तुझ्या मनात पहिली कृती निर्माण होईल, इच्छा निर्माण होईल की मला चालवायची. तुझी हे स्वप्न आहे की मला सायकल चालवायची, पण त्याबद्दल आत्मीयता, प्रेम नाही की यस मला चालवायचीच आहे. असं झालं ना तर श्रद्धा होईल. श्रद्धा म्हणजे काय? अतूट विश्वास की ते काही जगात होणार आहे. मग तू आबांना, मला किंवा अगदी वॉचमन काकांना म्हणशील मला प्लीज सायकल चालवायला शिकवता का, किंवा तू स्वतः प्रयत्न करशील. तू मग जेव्हा प्रयत्न करशील, धडपडशील, पडेल, पण जर तुझ्या मनात इच्छा आहे, त्या गोष्टीबद्दल प्रेम असेल तर ती श्रद्धा, आणि श्रद्धा ज्याच्यावर विश्वास आहे मग ते तुला मदत करतील, ती गोष्ट सुरू होईल. आणि काम म्हणजे प्रत्यक्ष ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणणं. मला तर खूप इच्छा आहे मला सायकल चालवायची, मला तर खूप इच्छा आहे की मला खूप छान छान खायला मिळायला पाहिजे, पण त्याबद्दल काही कृती नाही करायचं, नुसतं बसायचं आणि विचार करायचा. मला तर हे इच्छा आहे, मला तर ती इच्छा आहे. कसं होणार? तुला घराबाहेर निघावं लागेल, धडपडावं लागेल, मेहनत करावी लागेल, मदत घ्यावी लागेल, तोंडाने बोलावं लागेल हेल्प मी. आणि एकदा तुला ती जमायला लागली का मग तुला आनंद मिळेल. याला म्हणता पॉझिटिव्हली फोर्स. म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि काम या 3 गोष्टी एकत्र येतात. कुठल्या? प्रेम, श्रद्धा आणि काम. तर ती गोष्ट प्रत्यक्ष येते. मग तू आता काय करशील? मी आता सायकल चालवणार आहे. पण तुला तर येत नाही ना. मी शिकणार आहे. मग शिकण्यासाठी आधी काय करशील? शिकण्यासाठी आधी मी सायकल काढेल आणि खाली जाईल. आणि जेव्हा तू पडशील, धडपडशील, मग तुला लागलं तर काय करशील? मी परत सायकल चालवेल. व्हेरी गुड. एक्झॅक्टली. आपल्याला एका क्षणात काहीही येत नसतं. आपण जेव्हा ती कुठलीही गोष्ट जेव्हा वारंवार करतो, मग त्या गोष्टीतनं आनंद निर्माण होतो आणि कोणी ना कोणी शिकवणारा पण भेटतो. पण आधी आपण उठणं आणि करणं गरजेचं आहे. समजला?